आता आपण करणार आहोत पापलेटचं भुजणं. पापलेटचं भुजणं? तुला फारच सी फूड आवडतं ना. बोंबील झाला आता पापलेट. पापलेटचं भुजणं करायसाठी लागणारं साहित्य काय ते सांगा. पापलेट, लसूण, कोथिंबीर, कांदा, मिरची, हळद, तिखट आणि मीठ. बस हो, इतनं असं साहित्य? ही त्याहूनही सोपी रेसिपी आहे. किती छान. मग त्याहूनही पटकन करू. हो हो, त्याहूनही पटकन होणार काय आहे. करायचं पहिल्यांदा? एक बोल घेऊया आपण, हा, त्यात तेल टाकूया, त्यात हे सगळं साहित्य छान कुस्करून घेऊया हाताने. त्यानंतर त्यात ते पापलेट मॅरिनेट करूया ठीक आपण. आहे. किती लागणार आहे? जरा जास्त तेल लागेल. बस. आता आपण ह्यात आधी कांदा. असं कच्चच होय? हो. तुला कोणी शिकवला हा पदार्थ? मला मावशीने. माझं हे कुकिंगचं चे स्किल्स बऱ्यापैकी मावशीकडनं आलेत, कारण ती अत्यंत छान सुगरण आहे. हो. शेवटची कधी चिडली होतीस? मी हं? आत्ताच चिडली असेल बहुतेक, काही तासांपूर्वी. कुणावर? कोणावरही चिडू शकते, असं त्याच्यावर काय हे नाही आहे. अच्छा. आपण मिरची घातली, कांदा घातला, लसूण घातलं, हळद घातली. हो, आणि आता तिखट. घरचे एखादा असा सल्ला देतात जो तुला मुळीच आवडत नाही, असा कोणता? बरेच सल्ले देतात घरचे जे मला नाही पटत, पण मग त्यातला असा कुठला एखादा जो अरे बोर नका करू यार, असा कुठला? लाईफमध्ये सिरियस झालं पाहिजे, हे खूप जास्त ऐकायला मिळतं. कशाच्या बाबतीत? सगळ्याच बाबतीत. आता आपण ह्यात मीठ घालूया आधी. बर, चमचा देतो हो. वेगळा. किती लागणार आहे सांग मला मीठ. 1 चमचाभर. बस. आता आपण ह्यात पापलेट घालून त्याला ह्याच्यात मॅरिनेट करू. बरं झालं आपण मोठा बाउल घेतला. हो. ते कसं छान मिक्स करायला. आणि आता हे मी हातानेच मॅरिनेट हो करणार. अगदीच. पापलेट एक खुशी खुशी मिश्रणात जाईल. ह्याला कुस्करायचंय का फक्त मिक्स करायचं? ह्याला फक्त मिक्स करायचंय आता. अच्छा. अलगद हाताने, म्हणजे ते पापलेटचे तुकडे कसे तुटले नाही पाहिजेत म्हणून. बर बर बर, ठीक आहे. बस. आता आपण ह्याला कढाईत एका ट्रान्सफर करून. चल, गॅस लावून घेऊ. हो. आता आपण ह्याच्यात ऑलरेडी तेल घातलंय, म्हणून आपल्याला कढईत वेगळं तेल घालायची गरज नाही. अगदी कोशिंबीर केल्यासारखी रेसिपी आहे. हो की नाही? हो, म्हणून मी म्हंटलंय ही त्यापेक्षाही सोपी सोपी आहे. आणि झटपट होते, म्हणून वेळ नाही लागत जास्ती. चांगलंय गडे.